एखाद्या सर्वसामान्य तरुणीसारखी वाटणारी ही आहे एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणारी श्रद्धा सुब्रमण्यम. आता ती आनंदी आहे, पण 2 वर्षांपूर्वी तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. तिला गर्भाशयाच्या नाळेचा कॅन्सर झाला होता. पण तिने योग्य वेळी लक्ष कॅन्सर हॉस्पिटलमध्ये धाव घेतली आणि ती पूर्वीसारखी आयुष्य जगू लागली. म्हणूनच कॅन्सर झाला की घाबरून न जाता मुकाबला करा असा सल्ला ती देते. लोक घाबरतात की हे जर मला झालं तर पुढे काय होईल, माझं जीवनाचं पुढे काय होईल, मूल नाही झालं तर काय होईल. त्याच्यात घाबरायसारखं काहीच नाही आहे, कारण हे खूपच नॉर्मल गोष्ट आहे आपल्या लाईफमध्ये. आणि हे खूप इझिली म्हणजे खूप इझिली ट्रीटेबल कॅन्सरचा टाईप आहे. व्यवस्थित डॉक्टरांची सल्ला घ्यावी आणि डॉक्टरांना भेटावं असा विचार करून किंवा घाबरून की आता जीवनात काहीच उरलेलं नाही आहे तसा विचार नको करायला माणसाने. श्रद्धाप्रमाणेच गंगूबाई गावडे या 85 वर्षीय आजीबाईंनाही स्तनाचा कॅन्सर झाला होता. त्यांच्यावरही लक्ष कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. 85व्या वर्षी त्यांच्यावर केमोथेरपी करण्यात आली आणि ती यशस्वी सुद्धा झाली. आता म्हणजे माझ्या आजीचं वय 85 वर्ष आहे. माझी आजी त्या केमोथेरपीला पूर्ण सपोर्ट करत आहे. आता ती जी स्तनातली गाठ होती ती पूर्णपणे म्हणजे रिलीज झालेली आहे आणि आता जी पूर्णपणे बरी झालेली. मला खूप आनंद होतो की माझी आजी पुन्हा माझ्यासोबत घरी येणार आहे. एका मोठ्या कंपनीमध्ये व्यवस्थापक असलेल्या संजय बोऱ्हाडे यांनाही आतड्याचा कॅन्सर झाला होता. पण योग्य वेळी लक्ष कॅन्सर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला त्यांनी घेतला आणि आज ते स्वस्थ आयुष्य जगतायत. ज्यांना कोणाला कॅन्सरचं निदान झालं आहे तर घाबरून जाऊ नका. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही जर उपचार करून घेतले आणि त्यांनी दिलेले जे तुम्हाला सल्ले आहेत ते व्यवस्थित फॉलो केले तर तुम्ही व्यवस्थित बरे होऊ शकतात आणि माझ्यासारखेच पुन्हा जे आहे सुखी जीवन जगू शकता. कॅन्सर झाला की काय करायचं ही भीती रुग्णांना असते. ही भीती दूर करण्याची गरज असते आणि तीच लक्षात घेऊन लक्ष कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रुग्णांची भीती घालवली जाते. केमोथेरपीबद्दल सुद्धा ही भीती घालवण्याचं काम इथे केलं जातं. त्यामुळे गेल्या 3 वर्षात इथे 2000हून अधिक केमोथेरपी यशस्वी झाल्या आहेत. आम्ही हे लक्ष कॅन्सर हॉस्पिटल हे 3 वर्षापूर्वी सुरू केलं होतं. तेव्हा आम्ही जवळपास या 3 वर्षांमध्ये जवळपास 2,500 किमोथेरपीज दिलेल्या आहेत. या किमोथेरपीजचा काही खूप साईड इफेक्ट्स किंवा ॲडवर्स इफेक्ट्स होत नाही. आम्हाला हेच पेशंट्सला सांगायचं आहे किंवा जनताला सांगायचं आहे की किमोथेरपी म्हटलं की घाबरतात आणि किमोथेरपी द्यायची वेळ आली की आपल्याला ICUमध्ये शिफ्ट करावं लागेल असं करायची गरज पडत नाही. किमोथेरपी हे आपण सर्रास किमोथेरपी आम्ही हे डे केअरमध्ये दिलेल्या आहेत आणि हे सगळ्या सक्सेसफुल आहे. याचं हे सर्वात चांगलं उदाहरण आहे. केमोप्रमाणेच लक्ष कॅन्सर हॉस्पिटलमध्ये स्तनांच्या कॅन्सरवरही यशस्वी उपचार केले जातात. स्तनाचा कॅन्सर झाल्यानंतर स्तन काढावा लागतो ही भीती इथं दूर केली जाते. बेसिकली असा गैरसमज आहे की स्तनाचा कॅन्सर झाला की स्तन पूर्ण काढायला लागू शकतो. बेसिकली स्त्रीत्व जे आहे ते स्त्रीचं नष्ट होतं आणि त्यामुळे या ब्रेस्ट कॅन्सरला लोक घाबरतात किंवा स्तनाच्या कॅन्सरला. परंतु आता स्तनाचा कॅन्सरची जर ट्रीटमेंट मला कोणी विचारली तर स्तनाचा कॅन्सरची ट्रीटमेंट आहे स्तन वाचवणे. म्हणजे आता आम्ही स्तन काढत नाहीत. आता स्तन जरी काढायला लागला तरी आम्ही पूर्ण ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन करतो, म्हणजे पूर्ण ब्रेस्ट पुन्हा तयार करतो. त्यामुळे जी सर्जरीचा जर विचार केला तर स्तन वाचवणे, स्तन पुन्हा निर्माण करणे आणि फारच वेळ आली तरच स्तन पूर्ण काढून टाकणे अशी सर्जिकल ट्रीटमेंट आहे. कॅन्सर उपचारासाठी देण्यात आलेल्या औषध उपचारानंतर साईड इफेक्ट्सची मोठी भीती असते. पण लक्षसारख्या रुग्णालयात योग्य पद्धतीने केमो घेतली तर साईड इफेक्ट मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतात. खरं तर किमोथेरपीला साईड इफेक्ट्सला घाबरायची गरज नाही, कारण का बरेचसे साईड इफेक्ट्स जरी असले तर ते ॲडवर्स इफेक्ट्स नसतात. म्हणजे किमोथेरपीचे ते सहपरिणाम असतात, ते दुष्परिणामच असतील असं नसतं. तर किमोथेरपीमुळे जे काही साईड इफेक्ट्स होतात त्याच्यामध्ये बरेचसे साईड इफेक्ट्स हे सगळ्याच पेशंटला एकसारखे होत नाहीत. त्यातले बरेचसे साईड इफेक्ट्स हे टाळता येतात. ते टाळण्यासाठी आपल्याला काही ॲडिशनल औषधं देऊन. बऱ्याचदा कॅन्सर झालाय याचं निदान अतिशय उशिरा होतं, पण थोडंसं लक्ष दिलं तर त्याची लक्षणं सहज समजू शकतात. कॅन्सर व्हायच्या अगोदरच आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतो ज्याने आपल्याला कॅन्सर, ज्याला प्रिव्हेन्शन म्हणतो की कॅन्सर होता कामा नये, ह्याच्यासाठी आपण बघू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं ज्याला प्रिव्हेन्शन म्हणतात, जसं एक्झाम्पल ब्रेस्ट कॅन्सर, की ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन
जर आपल्याला कुठेही लंप ज्याला म्हणतो की कुठेही शरीरात गोळा आढळतोय जो वेगाने वाढत चाललाय किंवा आपल्या शौचाची गती आहे ती वाढते किंवा फार कमी होत आहे किंवा आपल्याला दुखतं आहे जे रेग्युलर आपल्या डॉक्टरच्या ट्रीटमेंटनी कमी होत नाही आहे, थुंकीत रक्त पडतं, असे वेगवेगळे काही काही साईन्स आपल्याला दिसत असतात. आपल्यासमोर वारंवार ते काही ना काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे आपल्याला सारखं दिसत असतं, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर मग मोठं काहीतरी आपल्या समोर येतं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता आपण जेव्हा एकदम कटाक्षपणे ते एक एक गोष्ट आपण जेव्हा बघू तेव्हा आपल्याला कळेल की नाही, हे आपण कॅन्सर लवकरात लवकर आपण ते पकडू, त्याचं निदान करू आणि मग त्याची ट्रीटमेंट अगदी सोप्यारित्या होऊ शकते. कॅन्सर झाला तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात उपचार झाले तर तो अगदी सहज बरा होऊ शकतो आणि लक्ष कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नेमकं तेच केलं जातं. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.